नमस्कार, लिटल स्टारवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज इथे आपण एक वेगळी गोष्ट ऐकणार आहे. भगवान शिव आणि अपस्मार राक्षस याची. खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर एक भयंकर राक्षस जन्माला आला. त्याचं नाव होतं अपस्मार. तो लोकांच्या मनात भीती भरायचा. कधी कोणावर हल्ला करायचा, कधी कोणाला थरथर कापायला लावायचा, कधी अचानक लोक त्याला पाहून बेशुद्ध व्हायचे. लोकांच्या घरात, गावात, बाजारात फक्त गोंधळ आणि अंधार निर्माण करणे हाच त्याचा उद्देश होता. सगळे देव त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण अपस्मार इतका चंचल, विचित्र आणि अचानक हल्ला करायचा की कोणीच त्याला रोखू शकत नव्हतं. लोक रडू लागले, देवाची प्रार्थना करू लागले, देवांनो आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. भगवान शिवांना हे सारं दिसलं. त्यांनी ठरवलं, या अपस्माराला संपवायचं असेल तर या भीतीला संपवावं लागेल. तिला ज्ञान देणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच ते नटराज रूपात पृथ्वीवर अवतरले. नटराज म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहार यांचे प्रतीक असलेला भगवान शिवांचा दिव्य नृत्यरूप. शिवांनी तांडव सुरू केलं आणि त्यांच्या पावलांमध्ये तेज, हातांमध्ये आकाशाची शक्ती, डोळ्यात करुणा आणि सामर्थ्य होतं. अपस्मार राक्षस शिवांच्या नर्तनाकडे बघतच राहिला. त्याला शिवांच्या पावलांचा वेग आणि लय, दिव्यता सहनच होईना. आणि त्या क्षणी शिवांनी आपल्या एका पायाने अपस्मार राक्षसाला दाबून ठेवले. त्याला पूर्णपणे मारलं नाही. का बरं? विचार करा बरं, का मारलं नसेल? कारण भगवान शंकरांना जगाला हे शिकवायचं होतं की अज्ञान, भीती आणि रोग असेल तर त्यावर ज्ञान, जागरूकता आणि धैर्य आवश्यक आहे. पण अशा गोष्टींना संपवता येत नाही, पण त्यांना नियंत्रित करता येतं. अपस्मार राक्षसाच्या या पराभवाने हे पृथ्वीला जाणून गेलं. अपस्मार राक्षस शिवांच्या पायाखाली दाबला गेला आणि तो जगाला आता कोणतीही हानी पोचवू शकत नव्हता. त्याने हे आता समजून घेतलं. त्यानंतर लोक म्हणू लागले, शिव म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. तो अपस्मारासारख्या अज्ञानाला संपवतो. अपस्मार राक्षस म्हणजे गोंधळ, भीती आणि आजार. भगवान शंकरांनी तो नष्ट केला, पण नियंत्रित केला. याचाच अर्थ कोणताही आजार किंवा समस्या असल्यास आपण तो शिकून घ्यावा, समजून घ्यावा, त्यावर औषधं घ्यावीत, त्यावर आपण नियंत्रण आणू शकतो. अशी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लेटेस्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.